आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का केलंस तू असं? तू सगळ्यांना संकटात टाकलंस. धनंजयच्या नादाला लागूनच केलंयस तू. औषधाई ही वेळ कुठली आहे आणि काय तुम्ही सगळं उकरून काढायला लागलाय? नाही ना, या बाईमुळे तुमच्या सगळ्यांचं प्राण संकटात आलंय. शिक्षा तर झालीच पाहिजे ना तिला. साहेब साहेब सोड. सावी ती लागली ना. सावी मी स्ट्रॉंग आहे, मला नाही लागत काय. आई पण त्यांनी मला ढकललं. तू पण दे ना त्यांना शिक्षा. लय झाला तुमचा ड्रामा. बात करायचा आता. कोण? पोलीस साहेब. पोलीस आहे. ज्याला आज पोरांना घेऊन जायला आले असतील. तुम्ही निघा आता. चला रे. अरे या तुमच्या लाचखोरांना गुन्हेगारांना रोखून ठेवलं होतं.
You are under arrest. याडा बेडा झाला काय? लाच त्यांनी खाली आहे. व्हिडिओ नाही बघितला का? हो मला माहिती आहे. झालाय ना बेड्या. जोपर्यंत माझ्या विरुद्ध असलेले सगळे पुरावे नष्ट करत नाहीत तोपर्यंत हा व्हिडिओ माझ्याकडेच राहणार. चहाची तलब. खोडभर चहानं तुझा घात केलाय साहेब. अदरक नाहीये. इलायची. ऐनवेळी मी केलेला इशारा अमितला कळाला आणि त्याने तुझ्या सगळ्या कारनाम्याचं व्हिडिओ शूटिंग केलं. काय म्हणालीस तू? अमितला तुझी हँडरायटिंग कळली नाही. त्याला मेसेज बरोबर कळला होता. हे बघा, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं आपल्याला बंगल्यावरती, कळलं? आणि हो, सावध राहायचं. धनंजय सरांचा मेसेज. हा असा मेसेज. ऐका, सावध राहा. सरांनी मला आधीच सांगितलं होतं की माझा पाठलाग कर म्हणून, आणि मग त्याच्यानंतर सरांचा मला मेसेज आला, डोंट फॉलो मी. तेव्हाच खात्री पटली की काहीतरी गडबड आहे, आणि मग मी अजून वेगाने सरांचा पाठलाग केला.
आणि पाठलाग करता करता तुझ्या घरापर्यंत पोहोचलो. काय मग साहेब, पडला की नाही तुझाच प्लॅन तुझ्या तोंडावर? तुला काय वाटलं? तू खूप हुशार आहेस. मगाशी तू विचारलंस ना की अंगणात सिक्युरिटी का नाही लावली? तुझ्यासाठी. कारण मला माहिती होतं दिवसा ढवळ्या समोरच्या गेटमधून यायची तर तुझ्यात हिंमत नाही. येणार तर तू मागच्या अंगणातूनच. आणि अगदी तसंच झालं. तू तिथूनच आलीस आणि अलगद आमच्या ट्रॅपमध्ये अडकलीस. त्या सगळ्याची कल्पना मी सिनियरला आधीच दिली होती. झालं, तुझा खेळ संपला साहेब. काय मग साहेब, आता कसं वाटतंय? घेऊन जाईल चल. सुंदरी, आता वाचलीस, पण पुढच्या वेळी अशा ठिकाणी वार करेल ना जिथं सगळ्यात जास्त दुखल. मनावर केलेला वार सगळ्यात जास्त जिवारी लागतो, एकदम परफेक्ट. आता सोडलं पण गेम पलटवल्याशिवाय साहेब गप्पा बसणार नाही. धनंजय, तुम्हाला काही नाही होणार. धनंजय, धनंजय डोळे उघडा. धनंजय, त्या लाचखोरांऐवजी तुमच्या हातामध्ये बेड्या का आहेत? आतमध्ये काय झालं? कोणी कोणाला गोळी मारली? धनंजय, धनंजय, धनंजय प्लीज डोळे उघडे ठेवा. धनंजय, आम्ही लवकर चला ना. खूप रक्त गेलं.
सुंदरी सुंदरी काय होणार नाही ना, तू काळजी करू नकोस. आम्ही जरा गाडी फ्रीज. हे सगळ्या गोष्टी घरी सांगून आरोला आणि आईला नाही नाही, आम्ही त्यांना काही नाही सांगा. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवा प्लीज. तुम्ही प्लीज शुद्ध हरपू नका प्लीज. धनंजय डोळे उघडा प्लीज. धनंजय काय झालं नाही सांगू. धनंजय सर आम्ही प्लीज जोरात चालवा प्लीज. धनंजय 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 डोळे उघडे ठेवा. धनंजय शुद्ध हरपू नका. धनंजय धनंजय चला लवकर. घरी कोणाला सांगू नका सुंदरी. धनंजय तुम्ही काळजी नका करू. मी कोणाला काही सांगणार नाही आणि तुम्ही बरे व्हाल. धनंजय बरं चला चहा करू का? काय एकदम सरळ जेवायलाच बसायचं? काय बोला ना. एवढं तोंड पाडून का बसलाय तुम्ही? काय एक काम करू, छान गोडाचा शिराच करते. सावीला भारी आवडतो ना. देवापुढे पण ठेवूया. एवढ्या मोठ्या संकटातनं देवानं वाचवलं, तो आनंद साजराच करायला पाहिजे, हो की नाही? आनंद तुम्हाला खरंच असं वाटतंय का संकट टळलंय? मग सावी सुखरूप घरी आली. कोण ती साहेब जेलमध्ये गेली. समजा चांगलं घडलंय की टळलं की संकट. आणि धनंजय धनंजयला गोळी लागली त्याचं काय? म्हणजे मला त्याची पण काळजी आहे, पण त्याची काळजी घ्यायला त्याचे घरचे लोक आहेत की ते बघतील समजा. तर म्हणते सुंदरीलाही फोन करून बोलवून घ्या. तिथे थांबायची काय गरज आहे सांगा बरं. अहो काय बोलताय काय तुम्ही? हे धनंजयनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळं संकट स्वतःवर ओढवून घेतलं आणि तुम्ही म्हणताय सरू तिथं काय करते? अहो किती रक्त गेलं बघितलं ना तुम्ही. कुणासाठी केलं होतं त्यांनी हे सगळं? आपल्यासाठीच ना. आपल्या प्रेमापोटीच केलं ना त्यांनी हे सगळं. आपल्यासाठी नाही, सुंदरीच्या प्रेमासाठी केले. आणि हेच समजा मला आवडत नाही आणि शोभतही नाही. आणि साधी गोळी घासून गेली त्याचा केवढा मोठा भाऊ करायचा तुम्ही? भाऊ? अहो ह्याला कृतज्ञता म्हणतात. केला त्यांनी सुंदरीचा विचार तर काय बिघडलं? कारण ते दोघ जण सच्चे. साहेबाच्या विरोधात त्या दोघांचा लढा एकत्र आहे. त्यामुळे दोघांना जर वाटलं एकमेकाविषयी तर काय बिघडलं? हे बघा सुंदरीची काळजी मला बी आहे. असं मग ज्या वेळेस सुंदरीच्या जीवावर घेतलं तेव्हा आला होता का मधी? घेतली का स्वतःवरती गोळी? काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडता असं नाही वाटत का तुम्हाला? मी माझी मर्यादा सोडून वागत नाहीये. तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव करून देते शशीताई. आता तरी सुद्धा आजी आजी थांब. मंगला तू जरा शांत हो की. शांत हो, मी आलेच. असं का वागायला लागल्यात मला तर काहीच कळेना झालंय. ह्या काही म्हणू सरोचं आणि धनंजयचं लग्न हो किंवा ना हो, देवा धनंजयचा जीव वाचला पाहिजे. त्याच्यावरचं सगळं संकट दूर कर. ते पोरग आरोह पुन्हा एकदा त्याला पोरक नको करू रे. धनंजयचा जीव वाचव देवा. मॅडम कृष्णा सर तुमच्याकरता मी काही खायला आणू का? हो सुंदरी काहीतरी खाऊन घे तू प्लीज. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेस तू.
आता दुपार होत आली. काही नको मला भाऊजी. इंद्रिया असं कसं चालेल? धनंजय सरांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं असेल ना तर आपल्याला स्वतःला सांभाळायला हवं आधी. येस मॅम. कळतं का तुला? मॅडम, धनंजय सरांच्या आईंचा फोन आहे. हॅलो धनंजय, अहो कुठे आहात तुम्ही? किती वेळ झाला तुम्हाला फोन लावते, तुमचा फोनच लागत नाहीये. मला टेन्शन यायला लागलं. अहो काही प्रॉब्लेम नाहीये ना? अहो रात्रीचे घराबाहेर पडलाय तुम्ही, दुपार होत आली तरी परत आलेले नाही आहात. हॅलो हॅलो धनंजय, हॅलो ऐकू येतंय ना सगळं? हॅलो धनंजय, अहो अहो काही प्रॉब्लेम आहे का? मला खरंच खूप टेन्शन यायला लागलंय धनंजय आता. हॅलो, मी सुंदरी बोलतेय. फोन माझ्याकडे. धनंजयचा फोन तुझ्याकडे म्हणजे तुम्ही एकत्र आहात का? मग धनंजय कुठे आहेत? त्यांना फोन दे ना.